रामकृष्ण हरी. चालले बघा चहा वगैरे करायचा आहे. अजून जरा कढीपत्ता घेऊन आले बाहेरून. फुलं वगैरे आणली होती, मगाशी पूजा वगैरे झालेली आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाग नाही का? आणि ताई म्हटल्या मॅगी खायची आहे. हा, मग हे मॅगी परवा आणलेली आहे. हा. ठेवा इकडं, ठेवी ती किचनवर. याची करायची काय करायचे? याची कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची. अजून काय काय टाकायचं? आता मॅगीचा मसाला असतो ते टाकायचा. बर, मॅगीचा मसाला पण माहित आहे का? मसाला बी असतो ना, हा, पुढे आणतात ना, त्यात बरोबर मसाला बी मिळतो त्यात. म्हणजे ह्याच्यातच असतो. हा, याच्याचा असतो मसाला. आपण घरी आलं हा. ना, पाच टाकायचं, ते मसाला टाकायचा. मग उकाळलं ना, त्यात मॅगी टाकायची. मला नाही येत मॅगी करायला. नाही येत, पण आज आपली करून बघायची. करायचं एकदा. हा, बर. करून बघायची. आपण नाही ना केली, आपण एकदा कवाय ना, एकदा दोनदा केली ना, मग आपल्याला आपाप फिटिंग घ्यायची बघा मॅडम. बर. हा, देवाच्या पाया पडावं. पडते मी देवाच्या पायावर. हा, आंघोळ केली की आपली येते. आपलं कधी घरात पाऊल घातलं ना, पहिले आपले दर्शन घेते. देवाचं. देवाचं दर्शन घेते, व्यवस्थित घेते. बघा, देवाचं दर्शन सल व्यवस्थितच घेते. देवाचं. फुलं भरपूर भेटली होती कुंभार, माहिती का? हा. फुलं आजकाल मला खूप भेटतात तिकडं. खूपच फुलं लागतात तिकडं. मग आपल्याला आवडतं आपलं घर आपल्याला. काही म्हणा मॅडम, मागव नाही बोलायचं, मला तोंडाव बोला. खरंच तुमच्यासारखं सांगू कोणाचंच नाही, मला आवडतो सांगू. होय का? हा, म्हणून तर तू 8 वर्ष झालं माझ्यापाशी आहे. मग हायत पण पण आठवत मला करमत नाही. आपण तुम्ही गेलं ना, आपलं हाय मॅडमचं फोटो, पण जेवसर काळजी धाकधूक कधी येतात कधी नाही, कधी येतात कधी नाही. कशाला दागदुख वाटायची? येते की घरी, कुठं जाणार आहे मी? येऊसर काळजीच आपल्याला. कोणाला कसं वाटते ही पुढे जाय, त्यांना देखवत नाही. मग आज तारा वाटते आपल्याला, काय वाटते काय होतं काय नाही, काय होतं काय नाही, असं वाटतं माणसं. नको काळजी करत जाऊ, एवढी नाही काळजी करायची. काळजी नाही करत, पण व्यवस्थित. तुमचे आशीर्वाद आहेत सगळं. माझा असतं देव आशीर्वाद आहे, दोघांवरून तुमच्यावर आशीर्वाद आहे. माझा नसाचा आशीर्वाद आहे. आता कोणी नाही म्हटल्यावर काळजी वाटणार नाही का? तुम्हीच आहे. घरी नसल्यावर काळजी वाटते. मग आपलं काळजी करायची, बाकीचं काय नाही करायचं. लय पण काळजी नको करत जाऊ. जायचं. चल बाहेर कोण कोण आहे बघू. चालेल. चला. लय बाय, बाहेर गेल्यावर एवढा विचार करते पण हिनं, मी कधी मला विचार पण आला नाही की एवढा विचार करत असेल. काय करता मॅडम? कसं करावं, किती विचार डोक्यात असतो. विचार कशाचं अवघड वाटतंय तुला? काय झालं आता? अवघड कशाचं? आपलं नसली एकटं माणूस आपल्या पाठीशी द्या कोणी म्हटलं काळजी वाटते का नाही? येऊस तर मग तुम्ही नाही का माझ्या पाठीशी? गाडी येऊस तर काळजी वाटते. धाकधूक कोणतं आपण ऐकतो ना, मग ऐकल्यावर आपल्याला काळजी वाटते का नाही? दुसऱ्याची तुमची बी काळजी वाटते बघा. काय काळजी नको करत जाऊ एवढी. काळजी नाही करत. किती काळजी करते म्हण, बापरे. हिनं डोळ्यात पाणी येते हिच्या. किती माया म्हणावी काय नाही. होय कुंभार, भाजीपाला हे का रात्री आलेला आहे? नीट का ठेवावा भाजीपाला. भाजीपाला इकडे कोण आहेत? महिला मंडळ. रामकृष्ण हरी. काय मेथीची भाजी तोडायची चालले? मेथीची भाजी. आंघोळ्या झाल्या सगळ्याच्या? मोनाजी केली का आंघोळ? सगळ्यांच्या झाल्या. भंगारवाला आल्यावर मंदाई लक्ष ठेव ना, कारण काय माहिती का, इथे एवढं भंगार जमा झाले, मग तेवढी जागा रिकामी होईल. इकडे ठेवले ते बाटल्या आहे ते जमा केलेलं हाय का नाही? तेवढे 10-20 रुपये खर्चायला पेपरची रद्दी देऊन टाका. पेपरची रद्दी पण गोळा करून ठेवली आपण, बघितलं का? चला तर बनवते आता जरा मॅगी. बाकीची कामं ते लोक बाहेर काहीतरी करतायत. 4 पॅकेट होते असले, तर एवढं फोडले मी. बघू आता बनवून बघते. कमी पडलं तर अजून 1-2 नंतर देईल, पण मला असं वाटतं हे पुरेल एवढं टोपलंभर आहे. आता पहिल्यांदा तेल टाकू जरा मध्ये. आता काय होते असं, आपण करतो स्वयंपाक पण कॅमेरा धरायला कोणी नसतं इकडं. पोरांची कामं असतात. टमॅटो घेतले, कांदा घेतला, इकडं थोडा मसाला आहे, इथं थोडासा वटाणा आहे, त्या दिवशी दिला होता भाजीवाल्या दादाने, म्हणजे आर्यांनी वटाणा आणलेला फ्रीजरमध्ये ठेवला होता, आहे इकडं. कढीपत्ता इथं ठेवला आहे. मॅगी मसाला इकडं आहे. थोडंसं तेल वगैरे टाकते जरा. आता कांदा टाकलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये.
मी हिरवी मिरची पण थोडीशी टाकणार आहे. थोडीशी टाकली हिरवी मिरची. कढीपत्ता टाकूया थोडासा. त्याच्यामध्ये परत वाटाणा टाकूया आपण. थोडासा मसाला पण टाकायचा आपल्याला. थोडासा टाकायचा. हळद टाकते थोडीशी. किंचित लाल मिरची टाकते. धना पावडर, जिरे पावडर थोडं टाकते. थोडासा गरम मसाला टाकते. लय नाही टाकायचा. आपला मसाला घरचा उठतो थोडासा टाकायचा. अशा फोडल्यात मॅगी मसाल्याच्या पुड्या मी सगळ्या. भरपूर असा मॅगी मसाला हा टाकायचा आहे. अजून आपल्याला टाकायचा याच्यामध्ये. आपण टाकूया ह्याच्यामध्ये आपलं टमाटर. कधी बी मसाले झाले टाकून की शेवटला आपण आहे ना टमाटर टाकायचं. कारण टमाटर आहे ना कधीच कुठल्या मसाल्याला करकू देत नाही. म्हणून आधी आपले मसाले चांगले तेलामध्ये करून घ्यायचे. गरमच पण ते तळून वगैरे छानपैकी लाल करून आणि मग टमाटर टाकायचं. जर तुम्हाला टमाटर मऊ करायचे तर तुम्ही त्याच्यावर मीठ टाकू शकता. तुमचं टमाटर त्या भाजीमध्ये मऊ होणार. आता आपण ओतूया पाणी. हे आपली मॅगी. अजून पाणी लागणार आहे. थोडंसं पाणी ठेवणार आहे अंगापुरतं मॅगीला. सुक्कीलाही मॅगी नाही करणार आहे. लहान लेकरं कशी खातात तशी करायची आपल्याला पण. तर आता नंतर कोथिंबीर टाकूया आपण हिरवी. आणि हे आपली मॅगी थोडंसं इकडचं आवरून घेते. तर पाण्याला आधण येते. आता टाकूया आपली मॅगी. मला आता एक फोन आला होता मुंबईवरून. ते आजी अशा घराबाहेर पडल्यात म्हणून रागाने. मी ज्योतिताईंकडे जाणार आहे. ज्योतिताई सांभाळतात सगळ्याला म्हणून. प्लीज असं करू नका. घराच्या बाहेर एकटं तुम्ही पडू नका. आणि आजी लोकांचं पण असं होतं की ज्योतिताई सांभाळते तर चला आपण घरातल्याला न सांगता बाहेर पडू. तर मला खूप आज सकाळी वाईट वाटलं. त्या आजी घराबाहेर पडल्या. आणि मला फोन तरी करायचा ना त्या आजीनी की मी येते बघ, मी काय करते बघ म्हणून. तर फोन पण नाही केला. त्यांच्या घरचे खूप परेशान झालेत. त्यांच्या मुलीचा फोन आला होता. वाईट वाटलं मला. ऊन खूप आहे आता. मुंबई तो पुणा प्रवास. आणि मी नेहमी सगळ्याला सांगते की तुम्ही असं करू नका. घराच्या बाहेर एकटं पडू नका. माझा आश्रम जरा मोठं होऊ द्या, बांधकाम होऊ द्या, सगळं व्यवस्थित होऊ द्या. इथं खूप साऱ्या अडचणी आहेत. तर समजून घ्या सगळ्यांनी. म्हणजे वेगळे विचार कोणीच करू नका तुम्ही की ताई आम्हाला फोन केल्यावर आजी लोकांना घेत नाही किंवा काय नाही. मी सगळ्याला घेणार. ज्याचं कोणी नाही त्याची व्यवस्थित चौकशी करून सगळं हे करून सगळे डॉक्युमेंट त्यांचे आपल्याला पाहिजे ते घेऊन त्यांना आयुष्यभर सांभाळेल मी. आज वैजंता आजीला घेतलेलं आहे. बरेचसे लोक आहेत. मंगलमावशी आहे. ज्याचे बहीण भाऊ आहेत ते लोक माझ्याकडे आहेत म्हणजे आहेत. ज्यांची मुलं नवरे नाहीत तर त्या लोकांना माझ्याकडं इकडं आणून ठेवलेलं आहे आतापर्यंत. आणि मी तशाच लोकांना घेईल. तर जरा तुम्ही म्हणजे वेगळा विचार करू नका ताईबद्दल. आणि सगळं काही सुरळीत होईल. थोडासा वेळ परिवाराला पण द्या. काही वादविवाद असतील तर मिटवी करा. पण घराबाहेर एकटं पडू नका प्लीज. तर आपली मॅगी तयार झालेली आहे. आपण मॅगी आता थोडंसं झाकून ठेवू. आणि सगळ्या आजी लोकांना वगैरे वरती देऊ. आज जरा उशीर झाला. काहीतरी नवीन करायचं म्हटलं ना खरं सांगू उशीरच होतो. थोडंसं झाकून ठेवते. त्याच्यात बसत नाही म्हणून एवढीशी अशी उरली मॅगी. आता हे जाऊ दे. आता उरली एवढं भरले आता हे टिच्चं. तर ही झाली आपली मॅगी तयार. मस्तपैकी झालेली आहे तयार. आता घेऊन जाऊया वरी. आजी लोकांचं बघूया आपल्या काय म्हणणं आहे बाबा कसं बनवलं त्यांच्या आईने मॅगी. खरंच म्हातारपण म्हणजे लहानपण आहे. हे काहीच हे नाही आहे. फक्त लहानपण. वास येतोय मॅगीचा. छान वास येतो. चला घेऊन जाऊया वरती. गरम गरम आता देऊया सगळ्यांना.
काय झालं बॉम्बेची वाटी? राम कृष्ण हरी. राम राम. शुभेच्छा गाव. कशाच्या शुभेच्छा? उद्या पाडव्यानिमित्त नवीन साला मॅडमला शुभेच्छा गाव. बघा आमचा आशीर्वाद. धन्यवाद धन्यवाद. चमचा आहे ना तुम्हाला, चमचा बरोबर खायला चांगलं लागेल हे. कुंभार मॅडम तुम्ही ना महागाव द्या. लावती तुला घे. चला आजीला दे. चला आजीला दे वरती. कुंभार मॅडम थोडी मदत करा ना. आपले गरम आहे. चमचा आहे ना, चमचे हाताने पोळेल तुम्हाला. आता उन्हाळा दिवस आहे ना. तर म्हातारे आजी पोळेल पोळेल पोळाले पोळ गरम आहे ना. म्हणून आजीला राहिले द्यायचं. अजून आहे भरपूर आहे बरं. अजून काय तेवढी खावा सगळ्यांनी. आणि अजून आहे ह्याच्यामध्ये. मला वाटलं पुरती का नाही ती. एक पॅकेट उरले पूर्ण अजून. हा स्वामी बरकत देतात ते मात्र बरोबर आहे. अजून कोण राहिले? एक वाटी. हा चला चला मोनाजी. पण मी मऊ बनल्या तुम्हाला. ते असं लांबकड नाही ठेवलं, जरा तोडलं होतं. वेलकम वेलकम. खावा सुरू करा खायला. चला सुरू करा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कशी केली आखीनं तुझ्या? आणि ताई इकडे द्या तुमची वाटी. तुमची वाटी द्या इकडं. कारण आणि ताईची खूप इच्छा झाली होती मला मॅगी खायची आहे मॅडम, मॅगी खायची आहे. तर त्यांना जरा जास्त देते. त्यांना लेस म्हणजे खायचं होतं. हे घ्या. पाच का अजून देऊ? पाच का देऊ अजून? नंबर नंबर एक नंबर. मी पण खाऊन बघू. तुम्हीच खाताय मला म्हणा की खा म्हणून. मी आता अशीच खाते. मस्त. बघा असं कोणी खातं का? लयच भारी झाले. कधी खाल्लं नव्हतं मंगलमाशी? खाल्ला? हा ना. चला तर आम्ही अशी मॅगी बनवली. आम्ही असा नाश्ता केला सगळ्यांनी. तुम्ही पण नाश्ता छान करा. कधीतरी मॅगी बनवा. मस्त घरातल्या बरोबर आमच्यासारखं खावा. असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आशीर्वाद.